हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपण बघायला भेटते की श्वेता स्वानंदीला फोन करते. स्वानंदी रिक्षामध्ये असते तेव्हा स्वानंदी बोलते, श्वेता काय झालं गं? तेव्हा श्वेता रडत असते. तेव्हा स्वानंदी बोलते की काय झालं? तेव्हा श्वेता बोलते, मॅम मी तुम्हाला सांगितलं होतं ना माझ्यावर कोणी विश्वास ठेवणारा नाही. तेव्हा स्वानंदी बोलते, अगं काय झालं ते तर सांग. तेव्हा श्वेता झालेला सगळा प्रकार सांगते. समरने तिला कसं कामावरून काढून टाकलं वगैरे वगैरे. तेव्हा श्वेता सांगते की मॅम एवढ्या मोठ्या कंपनीतनं राजीनामा का दिला असे लोक मला प्रश्न विचारणारच नाही का? तेव्हा स्वानंदी तिला समजत असते की तू रडू नकोस, हे बघ एक काम कर, तू मला भेट. इकडे मंदाकिनी मल्लिकाला फोन करते. तेव्हा ती मल्लिकाला सांगत असते की अहो तुमच्या बोलण्याचाच विचार करते मी, मला काही सुचतच नाही आहे. अहो ही तुमची आधिरा आणि काय काय सांगू तिच्याबद्दल, आणि रोहन आणि तिचे सासरे तिचा शब्दही पडू देत नाही. प्रत्येक शब्द तोंडातला शब्द ते उचलत असतात. तेव्हा मल्लिका बोलते, अहो तुम्ही टेन्शन नका घेऊ. तेव्हा मंदाकिनी बोलते की अहो उद्या जर मला त्यांनी घराच्या बाहेर काढलं, रोहन मला म्हणाला की तुला माझ्या बायकोचं पटत नाही तर तू निघून जा, तर मी काय करायचं? तेव्हा मल्लिका बोलते, अहो काळजी नका करू, असं नाही म्हणणार. अहो त्यांनी मला घराच्या बाहेर काढलं तर काय तुम्ही येणार आहे का मला कंपनी द्यायला? तेव्हा मल्लिका बोलते की हे बघा काय हवं आहे तुम्हाला? तेव्हा मंदाकिनी बोलते की मला काय हवं असणार आहे? डोक्यावर छप्पर, 2 वेळेचं गिळायला आणि काय थोडेफार पैसे. तेव्हा मल्लिका बोलते की तुम्ही काहीच काळजी करू नका. अहो मी सांगितलं तेवढं काम करा फक्त. आपण भेटू ना, तुमच्या घरी पार्टी आहे ना, तेव्हा मी येईलच, तेव्हा आपण बोलूच. इकडे अंशू आणि शेळके बोलत असतात. तेव्हा अंशू बोलतो, व्हॉट, दादाने असं कसं केलं? कसं करू शकतो दादा असं? तेव्हा शेळके बोलतो, हो ना सर, मला वाटलं नव्हतं समर सर असं करतील. तेव्हा अंशू बोलतो, ए शेळके तुला विचारलं नाही मी. तेव्हा तो बोलतो की श्वेताला काढायचं नव्हतं, का केलं असं दादाने? तेवढ्यात मल्लिकाचा अंशूला फोन येतो. तेव्हा मल्लिका बोलते, कॅश कुठे ठेवली आहे? तेव्हा अंशू चिडतो आणि बोलतो की माझ्याकडे नाही आहे, संपली कॅश. तेव्हा मल्लिका बोलते काय? तेव्हा अंशू बोलतो की हे बघ माझं डोकं खाऊ नको, एकतर आधीच खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा मल्लिका बोलते काय झालं? तेव्हा अंशू बोलतो की समर दादानी श्वेताला काढून टाकलं आहे कामावरून, माझा चान्स गेला. तेव्हा मल्लिका बोलते, मूर्ख आहेस तू, मूर्ख. अरे उलट त्याचे आभार मानतो की तू तुझ्यासाठी किती करतो असं दाखव त्याला, आणि परत झालं ना मग तिला काढलं तर तुझ्यासाठी चांगलंच आहे ना. तेव्हा अंशू बोलतो म्हणजे काय? तेव्हा मल्लिका बोलते घरी ये मग सांगते, आणि पुढे काय करायचं तेही सांगते. इकडे श्वेता स्वानंदीला भेटायला येते. तेव्हा स्वानंदी श्वेताला समजवत असते. तेव्हा श्वेता सांगत असते की मॅम मी काय करू मॅम, मला इकडून आड तिकडून विहीर झाले. ऑफिसमध्ये अंशुमन सरही असतील आणि जॉब सोडला तर माझ्या घरचे कसं माझं घर चालेल? माझ्या घरी कोणीच कमवणारं नाही आहे, म्हणून श्वेता बोलत असते. तेव्हा स्वानंदी तेवढ्या तिथे निकिताही येते. निकिता तिला ज्यूस घेऊन आलेली असते. ती तिला बोलते की पी. तेव्हा श्वेता ज्यूस घेते आणि तेव्हा निकिताही तिला समजवत असते. तेव्हा स्वानंदी तिला सांगते की हे बघ श्वेता, तू घाबरू नकोस अगं, हे बघ तू तुझी बाजू मांडली नाहीस तर आम्ही काही करू नाही शकणार अगं. आम्ही तुला मदत करूच, आम्ही प्रत्येक वेळी तुझ्यासाठी उभं राहू, पण ते तुला बोलायला पाहिजे ना. तू नाही बोलली तर कसं होणार आहे? आम्ही बोलून काहीच फरक नाही. आणि हे बघ समर सर तसे चांगले माणूस आहेत, त्यांच्याबद्दल गैरसमज समजू नको. पण कसं झालं आहे ना, त्यांचा भावाचं गोष्ट आहे ना गं, आणि हा विषय खूप नाजूक आहे. तेव्हा निकिताही सांगते की हे बघ समर सर वाईट नाही, कळलं तुला? तेव्हा श्वेता बोलते हो. तेव्हा निकिता बोलते नशीब, हे बघ काय ना, समर खूप चांगला आहे अगं, पण त्याच्या डोळ्यावर जी पट्टी बांधली आहे ना, जशी की गांधारीच्या डोळ्यावर कशी बांधली होती तशी डोळ्यावर त्याच्या पट्टी बांधली, म्हणून त्याला काही दिसत नाही आहे. त्याला काय चांगलं आणि काय वाईट हे त्याला कळत नाही आहे, पण त्याचा दोष नाही आहे तो. इकडे समर आणि आनंद ऑफिसच्या कामाबद्दल बोलत असतात. ते बोलत असतानाच त्यांचं कामाचं फायनल होतं. तेव्हा आनंद बोलतो की समर मला तुझ्याशी बोलायचं आहे श्वेताबद्दल. तेव्हा समर उठतो आणि बोलतो की काय बोलायचं आहे? तेव्हा आनंद त्याला सांगत असतो की तू असंच श्वेताला तडकाफडकी काढून टाकायला नव्हतं हवं. तेव्हा समर बोलतो की आनंद, आपण तिचा विचार केला आहे आणि तिचा विचार करूनच आपण हा निर्णय घेतला आहे. तिचं कुठलंही आर्थिक नुकसान होणार नाही. तेव्हा आनंद बोलतो की तसं नाही समर, पण अरे तिचं करिअरचा प्रश्न आहे. तेव्हा समर बोलतो की आनंद, हे बघ माझ्या भावावर आरोप लावणाऱ्या आधी तिने हे सगळं विचार करायला हवा होता. तेव्हा आनंद त्याला सांगत असतो की अरे तिची लहान बहीण शिक्षणाची, आई आजारी असते, ऐक ना जरा, तू असं का करतोयस? तेव्हा समर त्याला तेच सांगत असतो की हा विचार तिने आधी करायला हवा होता, आणि माझ्या भावावर असा आरोप लावणाऱ्या
मुलीला मी आपल्या कंपनीत काम करू देणार नाही. तेव्हा ते बोलत असताना तेवढ्यात अंशू येतो आणि बोलतो की दादा. तेव्हा मल्लिका, अर्पिता आणि आजी येते. तेव्हा अंशू बोलतो की दादा मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा समर बोलतो हा बोल ना. तेव्हा अंशू बोलतो की दादा चप्पल काढ इथे बस. समर चप्पल काढतो आणि तिथे बसतो. तेव्हा अंशू खाली बसतो आणि बोलतो की दादा मला तुझे पाय धुवायचे. तेव्हा समर उठतो आणि बोलतो की काय उठ आधी. तेव्हा समर बोलतो अंशू हे तू काय करतोयस. तेव्हा अंशू बोलतो की दादा तू किती करतोस रे माझ्यासाठी. तू माझ्यासाठी माझ्यावर आरोप आला म्हणून तू श्वेताला कंपनीतनं काढून टाकलं. किती करतोस तू आणि मला माहिती आहे तुझी जागा माझी जागा तीच आहे. तेव्हा समर बोलतो की तुझी जागा माझ्या पायाशी नाही आहे, तुझी जागा माझ्या हृदयात आहे. तेव्हा अंशू बोलतो की नाही दादा असं का करतोयस तू करू दे ना. तेव्हा मल्लिकाही मुद्दाम बोलते की समर करू देणार आहे. त्याला वाटते ते त्याची इच्छा आहे ना मोठ्या भावाचं मान ठेवायचं आहे त्याला. तेव्हा समर बोलतो की काकू असं काही नाही. मोठा भाऊ म्हणजे काय आजी तू तरी सांग ना. तेव्हा आजीही बोलते की अरे तू काय चुकीचं बोलतोय. त्याला तुझ्या मोठ्या भावाचा अभिमान आहे. तेव्हा समर बोलतो की मी फक्त जन्माने मोठा आहे कर्माने मोठा नाही आहे. तुम्ही नका असं करू. तेव्हा अंशू बोलतो दादा ते मला ठरवू देत. तेव्हा समर बोलत असतो की अगं आजी त्याने माझ्या पायाला हात लावल्यावर मला गिल्टी वाटेल. मला किती ऑकवर्ड फील होईल. तेव्हा अंशू बोलतो की दादा प्लीज तुला आदिराची शपथ आहे. आणि समरला आदिराची शपथ खूप लागत असते. तेव्हा अंशू त्याला जबरदस्ती बेड खाली बसवतो आणि त्याचे पाय धुतो. त्याचे पाय तो हाताने धुवत असतो पाणी टाकून. तेव्हा समरला खूप कसतरी होत असतं आणि भारीही वाटत असतं. तेव्हा अंशू समरचे पाय धुवत असतो. त्याला हळदी कुंकू लावत असतो. समरला कसतरी होत असतं. समरला रडायला येत असतं. तेव्हा मल्लिकाही रडायचं नाटक करते. हे गोष्टी आनंद हा प्रकार आवडत नसतो. तेव्हा मल्लिका बोलते की किती प्रेम आहे बघा. हे प्रेम असंच राहू दे. तेव्हा अंशू समरच्या पायावर डोकं ठेवून त्याचे पाय पडतो. तेव्हा समरला खूप रडायला येतं. अंशू उठतो. समर त्याला जवळ घेतो आणि त्याला मिठी मारतो आणि खूप रडतो. अंशूचा खरा चेहरा काहीतरी वेगळाच असतो. इकडे आनंद निकिताला फोन करतो. तेव्हा निकिता फोन उचलते आणि बोलते की आनंद श्वेता आणि स्वानंदी सोबत मी आहे. तुझा फोन स्पीकरवर आहे. तेव्हा आनंद बोलतो की अगं निकिता इथे काय चालले काहीच कळत नाही आहे. तेव्हा निकिता बोलते की म्हणजे. तेव्हा आनंद सांगत असतो की समरने श्वेताला कामावरनं काढून टाकलं. त्यामुळे अंशुमनने इकडे समरला इतकं डोक्यावर घेतलं आहे की तो त्याचे पाय धुतले त्याने. गुरुवर्य वगैरे म्हणाला आणि तो त्याचे पायही पडला. तेव्हा निकिता बोलते अरे बापरे आता समर तर वितळला असेल. तेव्हा आनंद बोलतो की आधीच त्याच्या भावावरती इतका विश्वास आहे. आता तर त्याने त्याला डोक्यावरच घेतले. तेव्हा स्वानंदी बोलते नाही आनंद दादा आपण असं होऊ द्यायचं नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की एखाद्याने एखाद्यावर विश्वास ठेवला असेल आणि एखादा विश्वासघात करत असेल तर आपल्याला त्या गोष्टी पटवून द्यायला पाहिजे. आनंद दादा आपण काहीतरी करायला हवं आहे. तेव्हा आनंद बोलतो की हो ते तर करूच याच आपण. तेव्हा स्वानंदी बोलते की बरं मग. तेव्हा आनंद बोलतो बरं आता मी ठेवतो फोन. तेव्हा ते फोन ठेवतात. तेव्हा निकिता बोलते की आता काय करायचं. हे बघ तुला सांगू समोरचा नाही बसणार आहे आपल्यावर विश्वास. तेव्हा स्वानंदी बोलते श्वेता आता तुझी परीक्षा आहे हं. हे बघ ट्वीट करणं खूप सोपं असतं पण ते समोरच्याला आपली बाजू मांडणं खूप अवघड असतं आणि तुला तसं आपल्याला मागे हटायचं नाही कळलं तुला. तेव्हा स्वानंदी बोलते की श्वेता तुला स्ट्रॉंगली उभं राहावं लागेल कळलं ना. तेव्हा स्वानंदी बोलते निकिता ताई मला तुमचीही मदत लागेल. तुम्ही आहात का बरोबर. तेव्हा निकिता बोलते म्हणजे काय मी आहेच ना बरोबर. तेव्हा स्वानंदी त्या दोघींना प्लॅन सांगते. इकडे आदिराच्या पार्टीची तयारी चालू असते फुल. बाबाही तिला मदत करत असतात. रोहनही मदत करत असतो. तेव्हा आदिराची सासूबाई आदिराला बघून बोलते की हे काय घातले. तेव्हा आदिरा बोलते की पार्टीचा ड्रेस आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की अगं तू तर म्हणाली होतीस ना लग्नानंतरची पहिली पार्टी मग साडी वगैरे नेसायची ना. तेव्हा आदिरा बोलते की आई पार्टीला असेच कपडे घालतात साडी बापरे. आणि तुम्हाला काय पार्टीबद्दल माहीत नाही का. अच्छा मी पण काय बोलते मला काय माहिती असणार ना. तेवढ्यात आदिराच्या मैत्रिणी येतात. तेव्हा आदिरा जल्लोष करते मैत्रिणींना भेटते आणि मग ओळख करून देते. तेव्हा ती तिच्या सासऱ्यांची फादर इन लॉ म्हणून ओळख करून देते. माझे बाबा रोहनची ओळख करून देते आणि ही माझी सिस्टर इन लॉ सुश म्हणून ओळख करते आणि ही मिल आई म्हणून ओळख करते. तेव्हा मंदाकिनी बोलते मिल काय मिल नीट सांग ना सासू. तेव्हा आदिरा बोलते की शी इज किडिंग. मंदाकिनी बोलते ती ना माझ्याबद्दलचं नातच कधी कधी विसरून जाते. तेव्हा आदिराच्या मैत्रिणी बोलतात की किती चेंज झालीस ना तू लग्नानंतर. पार्टी कशी करायची ते माहिती की ते पण विसरली. तेव्हा आदिरा बोलते की यू जस्ट वेट अँड वॉच
म्युझिक म्हणते आणि जोरजोरात गाणी सुरू होतात आणि त्या सगळे नाचत असतात. रोहनही व्हिडिओ काढत असतो. सुश आणि धीराचे बाबाही आधीचे सासरेही एन्जॉय करत असतात. तेव्हा मंदाकिनी सारखी बडबड करत असते की अरे आवाज कमी करा, सोसायटी आवाज कमी करा. कोणाचंही त्यांच्याकडे लक्ष नसतं. तेव्हा आधीरा सुशला नाचायला आवडते. तेव्हा मंदाकिनी बोलते की तू काय नाचतेस मूर्ख, तू चल माझ्याबरोबर, आणि तिला सुशला घेऊन जाते. इकडे श्वेता स्वानंदीला बोलत असते की मॅम हे खूप रिस्की वाटते, काही गडबड झाली तर. तेव्हा स्वानंदी बोलते की श्वेता तू काही काळजी करू नको, आम्ही आहोत ना तुझ्याबरोबर, तू टेन्शन नको घेऊ, तू त्याला फोन कर आधी. तेव्हा श्वेता फोन करते आणि स्वानंदी बोलते की स्पीकरवर टाक. तेव्हा श्वेता फोन करते. इकडे अंशूला फोन आल्यावर अंशू बोलतो की आर यू जस्ट किडिंग श्वेता, मला फोन. तेव्हा अंशू फोन उचलतो. तेव्हा श्वेता बोलते की सॉरी सर, माझी चूक झाली, मला हा जॉब नाही सोडायचा आहे, आपण बोलूया का. तेव्हा अंशू बोलतो दॅट्स लाईक अ गुड गर्ल, पण मी काय करू. तेव्हा श्वेता बोलते सर असं प्लीज नका करू ना, आपण बोलूयात का एकदा. तेव्हा अंशू बोलतो ओके फाईन, पण फोनवर नको, आपण भेटून बोलूया. तेव्हा अंशू बोलतो इज दॅट ओके विथ यू. तेव्हा श्वेताला काहीच कळत नसते. स्वानंदीकडे बघते. तेव्हा स्वानंदी तिला खुणवते की ऑफिसमध्ये बोलव म्हणून. श्वेता बोलते सर ऑफिसमध्ये येऊ का मी. तेव्हा अंशू बोलतो श्वेता अगं मला जे बोलायचं आहे ते ऑफिसमध्ये नाही बोलता येणार, मला जे बोलायचं आहे ते. तेव्हा श्वेता बोलते सर. तेव्हा अंशू बोलतो अगं डिनर म्हणायचं आहे मला. अगं डिनरबद्दल बोललो मी, तुला काय वाटलं. तेव्हा श्वेता बोलते सर मला फक्त बोलायचं होतं आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.